हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा अमर, जो तुम्हाला टीच करणार आहे टोटल एमयुएसची थेअरी अकॉर्डिंग टू सिलेबसच्या नुसार मी तुम्हाला टोटल थेअरी काय करणार आहे, टीच करणार आहे. मी असाच आता सब्जेक्ट घेतलेला आहे OBGY आणि या OBGY मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे OBGY तुम्हाला 6 आणि 7 सेमिस्टरला काय करायचं आहे, लर्न करायचं आहे. आणि OBGY चे दोन पार्ट केलेले आहेत. दोन पार्ट कोणते तर पार्ट नंबर 1 आणि पार्ट नंबर 2 असे दोन पार्ट केलेले. या दोन पार्ट मध्ये काय करणार आहे आपण, OBGY फर्स्ट जो आहे त्या OBGY फर्स्टला लर्न करणार 6 सेमला, आणि जो OBGY सेकंड आहे या OBGY सेकंडला काय करणार तुम्ही लर्न करणार 7 सेमला. आता या दोन्ही याच्यामध्ये किती युनिट्स आहे, काय काय स्टडी करायचं आहे, काय काय इम्पॉर्टंट आहे, काय काय इम्पॉर्टंट नाही आहे, हे सगळं आपण यात बघणार आहे. सो कोणताही सब्जेक्ट लर्न करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये किती युनिट्स आहेत आणि कोणकोणते युनिट्स आपल्याला लर्न करायचे, त्याच्यामध्ये नेमके सांगायचं काय, नेमकी लर्न काय करायचं हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. यात आपण बघणार आहे OBGY जो आहे, OBGY हा दोन सब्जेक्ट म्हणजे दोन पार्टमध्ये डिवाइड आहे. नंबर 1 आहे ऑब्स्टेटिक्स आणि नंबर 2 आहे गायनेकोलॉजी. आता ऑब्स्टेटिक्स काय असतो, गायनेकोलॉजी काय असतो हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. इथं फक्त आपल्याला युनिट्स बघायचे. तर ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकोलॉजी हे आपण दोन बघणार आहे. या इकडे सगळे नॉर्मल बघणार आहे आणि इकडे जो काही OBGY सेकंड आहे इकडे सगळं आपण काय बघणार आहे, ॲबनॉर्मल बघणार आहे. तर OBGY फर्स्ट जो आहे या OBGY फर्स्ट मध्ये स्टार्ट होणारा जो काही फर्स्ट युनिट आहे तुमचा, तो फर्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शन ऑफ मिडवायफरी. मिडवायफरी काय असते, मिडवायफरी का निडेड आहे आणि मिडवायफरीचा मेन रोल काय आहे OBGY मध्ये हे आपण त्याच्यात बघणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहे, ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकोलॉजी काय आहे, मिडवायफरी काय आहे. त्या युनिटमध्ये तुम्ही अजून बघणार आहे ट्रेंड्स ऑफ द मिडवायफरी इन इंडिया. कोणकोणते ट्रेंड्स आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय काय प्लॅन्स करते, त्याच्यानंतर काय काय जे काही पॉलिसीज असेल, प्रोग्राम्स असेल, कोणकोणते प्रोग्राम्स आहेत, कोणकोणते पॉलिसीज आहे, हे सगळं आपण त्याच्यात बघणार आहे. नॉर्मली एक ओव्हरव्ह्यू त्याचा. त्याच्यानंतर त्यात तुम्ही बघणार आहे की व्हायटल स्टॅटिस्टिक्स. व्हायटल स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय तर जो काही रेशो आहे तो रेशो तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये लर्न करायचा आहे. म्हणजे मदरची जी काही मॉर्बिडिटी रेट असेल, त्याच्यानंतर जो काही न्यूओनेट आहे, न्यूओनेट किती पर्सेंटाईलमध्ये काय करतोय, लाईव्ह आहे किती पर्सेंटमध्ये तो डेज झाला आहे, त्याचं न्यूओनेटल मॉर्बिडिटी रेशो आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, लर्न करायचं आहे. देन त्यात तुम्ही लर्न करणार आहे बाकीच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज. सो त्याच्यानंतर सेकंड युनिट आहे तुमचं जे तुम्ही ऑलरेडी फर्स्ट सेमला काय केलेलं आहे, लर्न केलेलं आहे. त्याचं नाव आहे रिव्ह्यू ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. याच्यामध्ये नॉर्मल आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे जे काही ऑर्गन्स आहे हे ऑर्गन्स काय करायचे तुम्हाला इथे लर्न करायचे. याच्या सोबतच तुम्ही काय बघणार इथे बघणार आहे नॉर्मल न्यूओनेटचं स्कल, फिटल स्कल काय असतं ते बघणार आहे. देन याच्यामध्ये तुम्ही बघणार आहे की नॉर्मल फिमेलचा जो काही पेल्विस आहे तो पेल्विस कसा असणार आहे, त्या पेल्विसचे लँडमार्क काय आहे, डायमीटर काय आहे, तो पेल्विस डिलिव्हरीच्या टाइमला, लेबरच्या टाइमला कसा हेल्प करतो हे आपण काय करणार इथे बघणार आहे. देर इज अ नॉर्मल ॲनाटॉमी अँड द फिजिओलॉजी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यातच तुम्ही बघणार आहे फिटल सर्क्युलेशन. फिटल सर्क्युलेशन कसं होणार आहे, याचा मिनिंग काय असतो की सिंपलमध्ये मदर आणि बेबी जो काही न्यूओनेट आहे या दोघांमध्ये एक्सचेंज ऑफ देर इज गॅसेस अँड देर इज अ न्यूट्रिएंट कशा प्रकारे होतं आपण ते याच्यामध्ये लर्न करणार आहे. देन आहे एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट, झायगोट फॉर्मेशन कसं आहे, त्याच्यानंतर इम्प्लांटेशन कसं होणार आहे इनसाइड द युटेरस, त्याच्यानंतर युटेरसच्या आतमध्ये इम्प्लांटेशन झाल्यानंतर जे काही बेबीचं फॉर्मेशन असणार त्याला आपण म्हणतो एम्ब्रिओलॉजी. तर ती एम्ब्रिओलॉजी काय आपण काय करणार इथे लर्न करणार आहे. मेन्स्ट्रुअल सायकल काय असते ते पण आपण इथे बघणार आहे. फिटसची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट काय आहे हे पण इथे आपण बघणार आहे. देन त्याच्यानंतर आपण बघणार आहे दॅट इज अ थर्ड युनिट, ज्याचं नाव आहे असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ नॉर्मल प्रेग्नन्सी. असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ नॉर्मल प्रेग्नन्सी. आता नॉर्मल प्रेग्नन्सी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे का नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये 3 ट्रायमिस्टर असतात, ट्रायमिस्टर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, जे की 3-3 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये असतात. आता प्रेग्नन्सी स्टार्ट झाली तर त्या ठिकाणापासून काय करायचं आपल्याला जे काही डायग्नोस्टिक टेस्ट आहे या डायग्नोस्टिक टेस्टने काय करायचं असेस करायची. असेसमेंट इट मीन्स फक्त चेक करायचे. तर याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही असेस करणार आहे टोटल प्रेग्नन्सी फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये. आणि जे काही नॉर्मल प्रेग्नन्सी आहे या नॉर्मल प्रेग्नन्सीज काय करणार तुम्ही मॅनेजमेंट करणार आहे. आता मॅनेजमेंटमध्ये इन्क्लुडेड काय असतं
की मदरला कोणकोणत्या डेफिशियन्सीज होत आहेत हे आपण बघणार आहे. त्याच्यानंतर मदरला कशा कशाची नीड आहे आपण ते बघणार आहे. कधी काउन्सिलिंगची नीड असते, हे सगळं काय करणार आहे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. हे स्टार्ट होतं फ्रॉम दर इज अ प्री कन्सेप्शनल केअर पासून, बिफोर द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीच्या टाइमच्या अगोदरचा जो टाइम पिरियड असतो त्याला आपण म्हणतो प्री कन्सेप्शनल टाइम पिरियड. त्या टाइम पिरियड पासून काय होणार आहे, हे स्टार्ट होणार आहे त्याचं असेसमेंट करणं मदरचं. तिथपासून तर मॅनेजमेंट ऑफ द इज नॉर्मल प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी एंड होण्यापर्यंत काय करतो आपण तिथे मॅनेजमेंट करतो. देन थर्ड युनिट असणार आहे, फोर्थ युनिट असणार आहे तुमचं, जे की आहे फिजिओलॉजी अँड मॅनेजमेंट अँड केअर ऑफ ड्युरिंग लेबर. फिजिओलॉजी, management and care during labor. जे काही लेबर आहे या लेबरच्या प्रोसेसमध्ये आपल्याला बघायची फिजिओलॉजी. फिजिओलॉजीमध्ये इट मीन्स नॉर्मली काय असणार आहे, जे काही स्टेजेस ऑफ दी लेबर आहेत त्याच्यामध्ये 4 स्टेजेस ऑफ द लेबर आहे. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज. या 4 स्टेजचं काय करायचं आपल्याला फिजिओलॉजी बघायचे. इट मीन्स ज्या वेळेला बेबीचं स्टार्ट होणार आहे लेबर किंवा ज्या वेळेला युट्रसमध्ये कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होणार आहे तिथपासून तर डायरेक्ट कम्प्लिटली लेबर संपेपर्यंत, बेबीचं एक्सपल्शन ऑफ फिटस होऊन त्याच्यानंतर एक्सपल्शन ऑफ देरीचा जो काही प्लासंट असणार आहे त्या प्लासंटाचं एक्सपल्शन होण्यापर्यंत काय करणार आहे आपण टोटली बघणार आहे. त्या युनिटमध्ये त्याचं नाव आहे फिजिओलॉजी अँड मॅनेजमेंट ऑफ द केअरिंग ड्युरिंग लेबर. त्याचं मॅनेजमेंट करणं, त्याच्यानंतर त्या मदरला काय करणं, केअर देणं, हे आपण सगळं बघणार आहे फोर्थ युनिटमध्ये. त्याच्यानंतर बघणार आहे आपण फिफ्थ युनिट. फिफ्थ युनिट आहे पोस्ट पार्टम केअर. पोस्टपार्टम केअर. पोस्टपार्टम केअर इट मीन्स सिंपल काय का नॉर्मल प्रेग्नन्सी झाली, ही नॉर्मल प्रेग्नन्सीज काय झालं, लेबर झालं, डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर पोस्टपार्टम पिरियड. डिलिव्हरी झाल्याच्या नंतरचा जो पिरियड असतो त्या पिरियडला आपण म्हणतो पोस्टपार्टम पिरियड. आणि त्याच पोस्टपार्टमची काय करायची आपल्याला मदरला केअर प्रोव्हाइड करायची. म्हणून त्या पोस्टपार्टम केअरमध्ये काय केलं तर यालाच आपण अनदर वर्डमध्ये प्युरपेरियल केअर पण म्हणतो. त्या प्युरपेरियल केअरमध्ये आपण काय काय करणार आहे ते 6 वीकपर्यंत तो टाइम पिरियड असणार आहे. त्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला कोणकोणती मदरला काय करायची, केअर प्रोव्हाइड करायची, हे आपण त्या युनिटमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर असणारे असेसमेंट अँड ऑनगोईंग केअर ऑफ नॉर्मल न्यूनेट. 6 नंबरचं युनिट असेसमेंट अँड केअर ऑफ नॉर्मल न्यूनेट. ऑनगोईंग केअर आहे ते नॉर्मल न्यूनेट. जो काही नॉर्मल न्यूनेट आहे इथपर्यंत आता झालंय, मदरची केअर घेतली, पण डिलिव्हरीच्या नंतर काय झालं, बेबी बर्थ झालाय, या बेबीची काय करायची आपल्याला केअर घ्यायची, त्याची असेसमेंट करायची. नॉर्मली एकदा बेबी बर्थ झाला की बेबीची काय केली जाते, सगळ्यात सुरुवातीला असेसमेंट केली जाते. या असेसमेंटमध्ये आपण चेक करतो बेबीचं हाईट, वेट, हेड सर्कम्फरन्स, चेस्ट सर्कम्फरन्स आणि बाकीचे सगळे बॉडीमधले जे काही फंक्शन्स आहेत ते. त्या फंक्शनमध्ये काय करतो आपण नॉर्मली रेस्पिरेशन आहे की नाही, कार्डियाक जे काही साऊंड्स आहेत ते साऊंड्स आपण चेक करतो. त्याच्यानंतर बेबीला सगळे रिफ्लेक्सेस आहेत किंवा नाही हे काय करणार आहे आपण असेस करणार आहे. देन केअर ऑफ नॉर्मल न्यूनेट. केअर ऑफ नॉर्मल न्यूनेट म्हणजे काय तर इसेन्शियल न्यूबॉर्न केअर जी असते नॉर्मल न्यूनेटची, ती इसेन्शियल न्यूबॉर्न केअर आपण काय करतो बेबीला प्रोव्हाइड करतो. पूर्ण बेबीला क्लीन करणं, बेबीला ड्राय करणं, त्याच्यानंतर बेबीला रॅप करणं व्यवस्थित, जेणेकरून बेबीच काय होणार आहे, थर्मो रेग्युलेशन होणार आहे. यासोबतच आपण काय बघतो की जे काही सक्शन आहे, बेबीचं रेस्पिरेशन आहे का प्रॉपरली, बेबीचं सर्क्युलेशन आहे का प्रॉपरली हे बघतो. अम्बिलिकल कॉर्ड प्रॉपरली जे काही क्लॅम्प आहे की नाही हे पण आपण याच्यामध्ये काय करणार आहे बघणार आहे. देन युनिट नंबर 7 लास्ट युनिट याच्यामधलं जे आहे फिमेल वेलफेअर सर्व्हिसेस. फिमेल वेलफेअर सर्व्हिसेस. आता या फिमेल वेलफेअर सर्व्हिस लास्ट युनिटमध्ये तुम्ही बघणार आहे का जे काही वेलफेअर सर्व्हिसेस टोटल जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं, इंट्रोड्यूस करतं, त्याच्यानंतर जे काही इम्प्लिमेंट करतं हे सगळं काय करणार आपण या फिमेल वेलफेअर सर्व्हिसेसमध्ये लर्न करणार आहे. याच्यामध्येच तुम्ही बघणार आहे ज्या काही मेथड्स आहे फॅमिली प्लॅनिंगच्या, त्या फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड तुम्हाला इथे लर्न करायचे आहे. टेम्पररी मेथड कोणकोणत्या आहे, परमनंट मेथड कोणकोणत्या आहे, हार्मोनल मेथड कोणकोणते आहे हे आपण बघणार आहे. त्याच्यानंतर सगळे जे काही जे पॉलिसीज आहे त्या पॉलिसीज आपण इथे काय करणार आहे लर्न करणार आहे. देन आपण बघणार आहे इथपर्यंत झालं, तुम्हाला सगळं जे काही लर्न करायचं आहे ते आहे 6 सेमला. देन आपण बघणार आहे 7 सेमचं. 7 सेममध्ये काय तर सगळ्यात नंबर 1ला तुमचं जे काही युनिट आहे इथं सगळं ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी स्टार्ट होते. इथं ॲबनॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात 1 नंबरचं जे युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे रिकग्निशन अँड मॅनेजमेंट ऑफ प्रॉब्लेम ड्युरिंग प्रेग्नन्सी. रिकग्निशन अँड management of problem during pregnancy.
आता इथून सगळं ॲबनॉर्मल स्टार्ट होतं, जे की OB/GY सेकंडमध्ये आहे. आणि या ॲबनॉर्मलमध्ये सगळ्यात एक नंबरला आपण बघतो ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी. ॲबनॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये जे काही रिकग्निशन करायचं, असेसमेंट करायची आणि त्याचं काय करायचं, मॅनेजमेंट करायचं. आता ॲबनॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये खूप काही चेंजेस होतात. त्याच्यामध्ये काय होतं की मदरचं जे काही बेबीज म्हणजे मदर असेल किंवा बेबी असेल, ह्या बेबीज काय करतं ॲबनॉर्मॅलिटी होते. त्याच्यामध्ये मदरचं ब्लड असेल, त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये मदरचं काय असतं ब्लड शुगर लेवल असेल, हे सगळं काय होतात इन्क्रीज होतात किंवा ॲबनॉर्मल होतात. त्याच्यानंतर प्लासेंटा प्रिव्हिया असेल, त्याच्यानंतर ॲब्रप्शिओ प्लासेंटा असेल, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला लर्न करायचे. म्हणजे कॉम्प्लिकेशन्स जे काही होतात प्रेग्नन्सीमध्ये डेव्हलप होतात आणि या कॉम्प्लिकेशन्समुळे मदर किंवा फिटस या दोघांमध्ये काय होणार आहे, जे काही चेंजेस होणार आहे आणि त्या चेंजेसमुळे या दोघांची लाईफ काय असेल, थ्रेटनिंग असेल, त्यांच्या लाईफला काय असू शकतो, प्रॉब्लेम असू शकतो किंवा लाईफला धोका आहे त्यांच्या. हे काय करणार आपण ड्युरिंग द प्रेग्नन्सी लर्न करणार आहे. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कोणकोणते कॉम्प्लिकेशन होतात ते. देन नंबर 2 ला येतो आपण. सेकंड जे काही युनिट आहे त्या युनिटमध्ये आपण बघणार आहे रिकग्निशन अँड मॅनेजमेंट ऑफ ॲबनॉर्मल लेबर. आता ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी आपण बघितली, त्याच्यानंतर आपण बघतो इथं ॲबनॉर्मल लेबर. रिकग्निशन अँड मॅनेजमेंट ऑफ ॲबनॉर्मल लेबर. जे काही लेबर आहे, जे डिलिव्हरीची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये ॲबनॉर्मॅलिटी होणार. आता ॲबनॉर्मॅलिटी खूप काही कॉम्प्लिकेशन्समुळे होऊ शकते. जर ती ऑलरेडी हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर त्या हाय रिस्क प्रेग्नन्सीमुळे काय होणार आहे, ॲबनॉर्मॅलिटी फॉर्म होणार आहे. आणि या ॲबनॉर्मॅलिटीमध्ये काय होणार आहे, मदरला किंवा बेबीला लाईफ थ्रेटनिंग प्रॉब्लेम्स असू शकतात, तर ते आपण बघणार आहे. याच्यामध्ये भरपूर सारे काही ॲबनॉर्मॅलिटीज येतात. त्याच्यामध्ये येतं की ब्रीच प्रेझेंटेशन असेल, ॲबनॉर्मल येते लेबर. त्याच्यामध्ये काय असणार आहे, बेबीची जी काही पोझिशन आहे ती पोझिशन प्रॉपरली नसणं, दॅट मीन्स देर इज अ ॲबनॉर्मल लेबर. ते ॲबनॉर्मल लेबर आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जे काही बेबी आहे, बेबीची डिलिव्हरी होणार आहे फ्रॉम देर इज युटरस. आणि ह्या युटरसमध्ये काय असणार आहे, जो सर्विक्सचा पार्ट आहे, हा सर्विक्सच्या पार्टमध्ये या ठिकाणी जर प्लासेंटा डेव्हलप झालेला असेल आणि इथं बेबी असेल तर काय होणार आहे, बेबीची प्रॉपरली डिलिव्हरी होणार नाही, लेबर होणार नाही. आणि जर लेबर होण्याच्या आधी हा जो प्लासेंटा आहे हा काय होणार आहे, एक नंबरला एक्सपल्शन होणार आहे, त्याच्यानंतर बेबी येणार आहे. सो इट मीन्स हे जे काही कंडिशन आहे, ह्या कंडिशनमुळे बेबीला काय होणार आहे, लाईफ थ्रेटनिंग प्रॉब्लेम्स होणार आहे. तर हे बघणार आहे आपण रिकग्निशन अँड मॅनेजमेंट ऑफ ॲबनॉर्मल लेबर. त्याच्यानंतर युनिट नंबर 3 असणार आहे, दॅट मीन्स देर इज अ रिकग्निशन अँड मॅनेजमेंट ऑफ पोस्टनेटल प्रॉब्लेम. Recognition and management of postnatal problems. आफ्टर डिलिव्हरी लेबर झालं, लेबरमध्ये आपण सगळं काही करून येणं नॉर्मली झाली लेबर. त्याच्यानंतर लेबर झाल्याच्या नंतर जे काही प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात ते मदरला पोस्टनेटल पिरियडमध्ये, नॉर्मल जर पोस्टनेटल पिरियड नसेल तर तो पूर्ण काय आहे, ॲबनॉर्मल आहे. मग या पोस्टनेटल पिरियडमध्ये, या प्युरपेरियल पिरियडमध्ये काय ॲबनॉर्मॅलिटीज मदरमध्ये डेव्हलप होतात हे आपण इथे बघणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण असणार आहे, या मदरला अनेमिया होतो, हिमोरेज एक्स्ट्रा होतं, त्याच्यानंतर जो काही युटरस येतो नॉर्मल पोझिशनला येत नाही, हे सगळं आपण त्याच्यामध्ये लर्न करणार आहे. त्याच्यामुळे मदरला कॉम्प्लिकेशन डेव्हलप होत्या आणि काही कंडिशनमध्ये मदर डेथ पण काय होऊ शकतात. देन युनिट नंबर 4 आपण बघणार आहे. युनिट नंबर 4 मध्ये बघायचं आहे असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ हाय रिस्क न्यूबॉर्न. असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ हाय रिस्क न्यूबॉर्न. जे न्यूबॉर्न्स आहे त्या न्यूबॉर्नचं काय करायचं, असेसमेंट करायचं, मॅनेजमेंट करायचं, जे काय हाय रिस्कमध्ये. त्याच्यामध्ये म्हणजे असे न्यूबॉर्न्स जे काय हाय रिस्क आहे, लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स त्यांच्या, त्या लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्समध्ये खूप सारे कंडिशन असतात. जसं की एखाद्या बेबीने काय केलेलं असतं, मिकोनियम सक केलेलं असतं, जे काही त्याचं जे फिकल मटेरियल आहे ते फिकल मटेरियल त्याच्या माउथमध्ये, लंग्समध्ये आणि बाहेरचं रेस्पिरेटरी ट्रॅक्ट सगळं काय गेलेलं असतं, त्याला मिकोनियम म्हणतो आपण. ते मिकोनियम जर त्याने ॲस्पिरेट मारलेलं असेल तर ते आपण बघतो. बर्थ ॲस्पेक्सिया होतो तर ते आपण काय करणार आहे, चेक करणार आहे. काही बेबीजमध्ये काय असतं, सायनोसिस डेव्हलप होतो, तो सायनोसिस आपण बघणार आहे. त्याच्या येणार आहे हाय रिस्क ऑफ देअर इज न्यूबॉर्न. त्याच्यामध्ये काही कंडिशनमध्ये कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटी असतात. कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटी रिलेटेड टू क्लेफ्ट पॅलेट असेल, क्लेफ्ट लिप असेल, त्याच्यानंतर जे काही आपण म्हणतो स्पायना बायफिडा वगैरे, ते पण आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, चेक करणार आहे. देन युनिट नंबर 5 जे की तुमचं लास्ट युनिट असणार आहे असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ वुमन विथ देअर इज अ गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर. Assessment and management of women in gynecological
डिसऑर्डर. ज्या काही गायनेकॉलॉजिकल डिसऑर्डर्स असतात या खूप साऱ्या गायनेकॉलॉजिकल डिसऑर्डर्स आहे, जसं की PCOD असेल, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम वगैरे डिसीज वगैरे, ते काय गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम असणारे एक्सेसिव्ह मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग असेल तर तो एक काय गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. देन मेनार्चीच्या अगोदर जो काही प्रॉब्लेम होतो, हेवी ब्लिडिंग होते, त्याच्यानंतर खूप सिव्हिअर जे काही मेन्स्ट्रुअल क्रॅम्प असतात ते असतात, पेन असतं, तर हे पण काय काय असणार आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. देन त्यात असणारे युट्राईन इन्फेक्शन असेल, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन आपण त्याला म्हणतो ते असू शकते, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कोणकोणते ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. देन त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की ओव्हरीजचे ॲबनॉर्मॅलिटीज, युट्रसचे ॲबनॉर्मॅलिटीज, फॅलोपियन ट्यूबचे ॲबनॉर्मॅलिटीज, वजानाचे ॲबनॉर्मॅलिटीज, हे सगळं याच्यामध्ये काय होतं डेव्हलप होतं. आणि हे जे डेव्हलपमेंट आहे हे गायनेकॉलॉजिकल काय डिसऑर्डर्स आहेत. आणि या डिसऑर्डर आपण काय करतो बघतो, जे की OBGY सेकंडमध्ये. आणि या दोन्ही OBGY फर्स्ट आणि सेकंड याचं काय करायचं आहे, एक्झामिनेशन जे असणार आहे स्टुडंटची ही कधी असणार आहे, ॲट देअर इज अ 7th सेमिस्टर. इट मीन्स कंबाईन द्यायची तुम्हाला दोन्ही याची एक्झाम. आणि हेच प्रॅक्टिकलमध्ये खूप सारे विचारले जाणार आहे. फिटल स्कल असेल, फिमेल पेल्विस असेल, मेकॅनिझम ऑफ नॉर्मल लेबर असेल, ॲबनॉर्मल लेबर काय असतं ते विचारले जाणार आहे. हे एक असे क्वेश्चन्स आहे की जे प्रॅक्टिकलमध्ये कन्फर्म विचारले जातात. सो आपण हे सगळं लर्न करणार आहे स्टेप बाय स्टेप, वन बाय अनदर. सो जोडून राहा आपल्या यूट्यूब चॅनलसोबत. सो थँक्यू सो मच.